आज भारत पाकिस्तानचा मॅच आहे, काही सांगण्याची गरज नाही. एक युद्धाची उपमा दिली जाते आणि जोश तसा भारतामध्ये भारत जिंकावा असाच असतो. याबद्दल बोलण्याची खरंच गरज नाही. आपल्या रक्तामध्ये क्रिकेट आहे आणि आपल्या टीमबद्दल आपल्याला प्रचंड मोठा आत्मविश्वास सुद्धा आहे. आता हे सगळे क्रिकेटचे भावी खेळाडू आहेत, यांच्याकडून समजून घ्यावं की नेमका आज मॅच कशी असणार आहे. वन साइडेड वन साइडेड म्हणजे इंडिया वन साइड मारणार आहे पाकिस्तानला. एवढा कॉन्फिडन्स का? पाकिस्तानचे जे रिसेंट फॉर्म्स आहेत त्यांची ट्राय सिरीज झाली. ट्राय सिरीज मध्ये ते 2 मॅच हरले न्यूझीलंडकडून. आता मागची मॅच परत हरले 320 चेस करताना. त्यांची बॅटिंग ऑर्डर स्ट्रेंथ नाहीये. त्यांची बॅटिंग. आपली काय स्ट्रेंथ आहे? आपली स्ट्रेंथ बॅटिंग आहे आपली. आपले जे टॉप 4 आहेत शुभमन, रोहित, विराट आणि गिल, आपला श्रेयस, हे 4 चालले तर 350 पण होऊ शकतात. पण बॉलिंग मध्ये आपण मागे स्पिनर्सची थोडी कमतरता आहे. स्पिनर्स आपला कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे आरामशीर 30 ओव्हर काढू शकतात. ती पण ठीक आहे, आपल्या देशासाठी आपला कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. परंतु चॅम्पियन ट्रॉफीचा जर इतिहास बघितला तर भारत मागेच आहे. पाकिस्तानने जास्त मॅचेस जिंकल्या. आपण इतिहास पाहिला ना, तुम्हाला वाटतंय? आपण इतिहास पाहिला नको. पण इतिहास बघितल्याशिवाय इतिहास निर्माण बी होऊ शकत नाही ना. पण इतिहास घडवल्यावर काय गरज आहे आपल्याला? ओके, काय म्हणशील? वन साइडेड इंडिया जिंकेल. काय यार, वन साइडेड काय तर मजा आली पाहिजे ना मॅच मध्ये. इंडिया डॉमिनेट करते पाकिस्तानला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. दोघांचे मॅचेस म्हणजे हे मॅच नाही, इमोशन आहे. दोघांच्या फॅन मध्ये फॅन बॅटल असते, दोन्ही कंट्रीजच्या फॅन मध्ये. त्यांचे प्लेयर्स, स्टार प्लेयर्स आहे विराट कोहली, रोहित शर्मा आणि पाकिस्तानचे म्हणतो फखर जमान, बाबर आझम. फखर जमाननी आपल्याला 2017 मध्ये खूप डॉमिनेट केलं, 100 मारून. त्याला दाबणं गरजेचं आहे कारण की इंजर्ड आहे तो सध्या. पण त्याला कोण दाबू शकतं? त्याला आपला बॉलिंग लाईनअप मध्ये मोहम्मद शमी आहे, चांगले बॉलर्स आहे म्हणजे ते दाबू शकतो. हा, फक्त स्पिनर्स जरा हे आहे. स्पिनर्सची थोडी विकनेस आहे, काय हरकत नाही. प्रत्येक टीम मध्ये विकनेस असते. घाबरायचं काय कारण आहे का? नो सर, नो. का नो? कारण की आपले बॅट्समॅन नाही का खूप चांगले खेळतात आणि खूप चांगलं 6 चौकी बी मारणारे आणि 200-300 रन इझी म्हणून घेईन. तुझा प्लेअर कोणता? रोहित शर्मा. का? कारण की सर त्यांनी नाही का मागं बी एक सेंचुरी मारली, शुभम गिलने बी मारली आणि ते खूप चांगले खेळत आहे आणि आणखीन चांगलं खेळू अशी माझी हे इच्छा. काय स्ट्रेंथ अशी मनात धाकधूक आहे का? नाही, कुछ नाही. जाना है और जीतना है. सगळ्यात पहिली गोष्ट, पाकिस्तानला तुम्ही खेळणं शिकवा की कसं क्रिकेट खेळतात म्हणून. काय म्हटलं? पाकिस्तानला तुम्ही खेळणं शिकवा कसं क्रिकेट खेळतात म्हणून. अच्छा, शिकवायला पाहिजे. हा, तर आणि तो कॉन्फिडन्स नक्कीच राहणार की इंडिया जिंकेल म्हणून. आणि पाकिस्तानला म्हणजे असं आपण एवढं सिरियस नाही घेतलं पाहिजे की पाकिस्तान आहे म्हणून आपण हारेल, तसं काहीच नाही राहणार. इंडियाला पण कॉन्फिडन्स आहे. पण अनेकदा पाकिस्तानने धक्के दिलेले भाऊ आपल्याला. पण धक्के दिलेले आहेत. आता नवीन इतिहास बघा ना तुम्ही. इतना भी कमजोर नहीं समझना चाहिए पाकिस्तान को. इंडिया आले ना, इंडिया आले. हा, फिर काय म्हणशील? मॅच बघणारच का असतो? काय एवढं असं शांतपणे बोलतोय? मॅच बघणार आहे आणि आज इंडियात जिंकणार आहे. पाकिस्तानला हरून जाणंच आहे घरी. ते तर मला माहिती आहे. आपण भारतीय आहेत, आपण म्हणणारच नाही की भारत हारणार आहे. भारत जिंकणारच म्हणणार आपण. पण काय वाटतं की भारत जिंकेल? चांगली बॅटिंग साईड चांगली बॅट्समॅन आहे बघा, शुभमन गिल आहे, विराट कोहली आहे आणि रोहित शर्मा आहे, श्रेयस अय्यर आहे. चौघांनी जर खेळलं तर इंडिया पक्का जिंकेल. 300 ते 350 रन निघेल. पण शेवटच्या प्लेअर पर्यंत आपली बॅटिंग लाईन आहे. धक्का कुणीतरी येऊन हर्षित राणा पण बॅटिंग करू शकतो आपला. तसं काही नाही, आपली बॅटिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे. आपला 6 डाऊन जडेजा येतोय तर बॅटिंग आपली डेप्थ आहे खूप. डेप्थ आहे खूप. आता मी तुम्हाला सांगतो, एक फार छोटा क्रिकेट प्लेअर आहे माझ्यासोबत. काय नाव बेटा? लय जोश आहे यार तुझ्या अंगात. असलाच पाहिजे. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे, मग तो जोश दाखवला पाहिजे. तू कसं दाखवणार जोश? मॅच बघणार आहे? आज कुणाकुणाची मॅच आहे? विराट मारेगा, पाकिस्तान हारेगा. अरे बाप रे, कितना मारेगा विराट? बहुत. कितना? इतना? हाँ. कितना रन निकालेगा विराट? 100. 100 से ज्यादा नको? नहीं. बस होगा उतना ही. हाँ. बस उतने में जीत जाएगा भारत. हाँ. तो आपका नाम कौन क्लास में पढ़ते हो आप? क्लास में नहीं जाते. क्लास में नहीं जाता है तू? नहीं. सिर्फ क्रिकेट ही खेळता है? हाँ. बरं, तू मॅच बघणार आहे का टीव्हीवर? हो. काय कसं बघणार आहे? कुठं बसून बघणार आहे? सोप्यावर. सोप्यावर मस्त पैकी. हाँ. काय खाणार आहे का नाही? खानाले. काय खाणार आहे? राजू. हं? राजू. लाडू खात खात तुझ्यात बी जोश येईल ना. मग हो. काय म्हणजे क्रिकेट म्हणजे इंडियन टीम साठी काय घोषणा देशील?
विराट मारेगा. विराट मारेगा बस एकच. अजून अजून कोण मारेगा? कोहली मारेगा. हाँ विराट और कोहली एक ही आहे. हाँ बघा लहान लहान मुलांपर्यंत क्रिकेट पोहोचलेलं आहे भारतामध्ये. जसं एक मित्रांनी मला सांगितलं की ही फक्त 2 टीम मधली बॅटल नाही तर फॅन्समध्ये सुद्धा ही बॅटल होते आणि निश्चितपणे भारतातही काही क्रिकेट प्रेमी पाकिस्तान टीमचे सुद्धा आहेत, काही क्रिकेट प्रेमी भारताचे सुद्धा आहेत. यांच्यामध्ये सुद्धा बॅटल होण्याची शक्यता आहे. पण निश्चितपणे मला जर म्हणाल तर मी तटस्थपणे असं म्हणेल की जो चांगला खेळेल तो जिंकेल आणि भारताची टीम चांगल्या खेळण्याच्या इराद्याने तयार झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे भारत जिंकावा असंच मला सुद्धा वाटतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.